तुम्हाला शोभतं का हे? नाही नाही बरोबर नाही. तुम्हाला शोभतं हे मला असं बोलायला? तुम्ही असं केलं तर थांबणार नाही मी अर्धा पाऊण आणि मला थांबवता येणार नाही. ठीक आहे. मला थांबवता येणार नाही असं नाही ना. तुम्ही नाही थांबवू शकत, थांबवताच येणार नाही. मुंडे साहेबांनी त्यावेळेला ते सांगितलं की माझं वक्तव्य काढण्यापेक्षा हा माझा राजीनामा घ्या. त्यांनी इथं राजीनामा लिहिला. उदयजी ऐका ना अध्यक्ष महोदय, जरा ऐकून घ्या तुम्ही पण. आता असं नका करू, जरा ऐका माझं. मी तुम्हाला एक अध्यक्ष महोदय नम्रपणे अति नम्रपणे सांगतो की खालून सर्रास अध्यक्ष महोदय हे रेकॉर्डवरून काढून टाका, हे सांगितलं जातं. आपल्यासारखा माणूस म्हणतो मी तपासून बघेन, परंतु एखादा तालुका सभापती डायरेक्ट म्हणतो काढून टाकेन. अध्यक्ष महोदय, एखाद्या सदस्याने केलेलं वक्तव्य, एखाद्या सदस्याने केलेलं भाष्य, एखाद्या सदस्याने केलेलं भाषण हे रेकॉर्डवरून काढून टाकणं अध्यक्ष महोदय हा फार 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 मोठा अपमान आहे. आपण विचार करू. हा बापरेच सांगतो, तेच सांगतो. अध्यक्ष महोदय ठीक आहे. आता बिलावर या. सागर साहेब बसा बिलावर या. चला अध्यक्ष महोदय, मी एक रेकॉर्ड मी त्याच्यात सुधारणा करतो. माझं पूर्ण बोला माझं सगळं काढून टाका. तुमचं मुळीच काढणार नाही. नाही माझं पूर्ण होऊ दे, मग काढा तुम्हाला वाटलं तर. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण सर्रास हे काढून टाकतो, ते काढून टाकतो. अध्यक्ष महोदय, हा विषय गंभीर आहे, हा एवढा सोपा नाहीये. अध्यक्ष महोदय, एखादा माणूस बोलला त्याचे शब्द काढून टाकणं म्हणजे ही फार मोठी शिक्षा आहे, फार मोठा अपमान आहे, फार मोठा इन्सल्ट आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणची एक घटना मी तुम्हाला सांगतो. कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतले, जरा ऐका गिरीश, ऐका. बोला, मी ऐकतोय, बोला. आपण ऐका. कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंच्या कारकिर्दीतली मधली एक मी घटना सांगतो. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब नेहमी असे बोलायचे आणि मुंडे साहेबांच्या हातात काही लिहिलेलं नसायचं, पण शेवटी इतका अनुभव होता, एवढं तोंडपाठ होतं, ते डायरेक्ट यायचे आणि सभागृहामध्ये असा कागद फाडून बोलायचे. आणि अध्यक्ष महोदय, त्यांनी एकदा भाषण केलं आणि ते सभागृहातून निघून गेले. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब सभागृहातून निघून गेले. त्यांचा होऊ दे मध्ये तो, त्यांचा होऊ दे. आणि मुंडे साहेब सभागृहातून निघून गेले. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यानंतर कुणीतरी अशाच पद्धतीने हरकत उपस्थित केली. माझं पूर्ण ऐका, हे माहिती असली पाहिजे आहे. आणि तात्कालीन अध्यक्षांनी सांगितलं की काय आता कैलासवासी आहेत, पण गोपीनाथराव मुंडेंचं मी वक्तव्य सभागृहाच्या पटलावरनं काढून टाकतोय. अध्यक्ष महोदय, मुंडे साहेब बाहेरून आतमध्ये आले. मी या सभागृहामध्ये तेव्हापासून बसलेलो होतो. मुंडे साहेबांनी त्यावेळेला ते सांगितलं की माझं वक्तव्य काढण्यापेक्षा हा माझा राजीनामा घ्या. त्यांनी इथं राजीनामा लिहिला. उदयजी, हा माझा राजीनामा घ्या आणि आमदारकीतून मला मोकळं करा, पण माझं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी काढून टाकू शकत नाही. सभागृहाच्या समोर प्रचंड पेच निर्माण झाला. सगळे लोक बसले. तुम्हाला शोभतं का हे? नाही बरोबर नाही. तुम्हाला शोभतं हे मला असं बोलायला? भास्करराव, आणि म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणं, हे काढून टाकणं एवढा सोपा विषय नाही, एवढ्या करता सांगतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सरकारने हे विधेयक आणलेलं आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लवकरात लवकर कशा होतील या दृष्टीने सरकारने पुढाकार घ्यावा. मला माहित आहे की हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. 27 तारखेला त्या संदर्भामधली सुनावणी आहे. जो काही कोर्टामध्ये निर्णय होईल तो होईल, परंतु सरकारच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मंत्री महोदय लवकर कशा होतील आणि लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये हा कारभार कसा येईल या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा. तुम्ही असं केलं तर थांबणार नाही मी अर्धा पाऊण आणि मला थांबवता येणार नाही. ठीक आहे, मला थांबवता येणार नाही असं नाही. तुम्ही नाही थांबवू शकत, थांबवताच येणार नाही. 34 सेक्शन खाली मला तसं थांबवता येणार नाही, हे पण सांगतो. चला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, की आपण या दृष्टीने सरकारने विचार करावा, एवढी माझी सूचना आहे. ठीक आहे, बरोबर आहे. फक्त रेकॉर्डवरच मी एक सुधारणा करतो की मी ज्या वेळेला चर्चा सुरू केली तेव्हा मी असं कधीच म्हणालो नव्हतो की अर्धा वेळ सत्तारूढ पक्षाला आणि अर्धा वेळ विरोधी पक्षाला. संख्येनुसार वेळ दिला जाणार आणि हे आपण जे म्हटलं त्याच्यात करेक्शन आपण नोंद करावी. दुसरी गोष्ट, तालिका सभापतींनी जरीही एखादा रेकॉर्ड दुरुस्त करण्यात संदर्भात काही भाष्य केलं असेल
तरी अंतिम अधिकार हे अध्यक्षांचे आहेत. त्यामुळे मी तपासल्याशिवाय कुठचंही विधान रेकॉर्डवरनं काढणार नाही. याबद्दल आपण आश्वासित राहा.